स्टार 9 मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण पोहोचलो आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या ठिकाणी। तर आपण पाहताय समोर महापुरुषांचे पुतळे आहेत। छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा आहे, महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। आणि ह्या महापुरुषांच्या पुतळ्यापुढे वास्तव पाहिलं तर हे जर समोर पाहताय तुम्ही, हे सांडपाण्याचं असणार गटार योजना आहे। आणि ह्या गटारचा अक्षरशः या महापुरुषांच्या पुतळ्यांच्या पुढं बेकार असा दुर्गंधीचा वास आहे। हे पाहताय बाटल्यांचा खत पडलेला आहे। आणि नारायणगावच्या भूमीमध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांपुढे हे वास्तव खराब असं गटार दिसतंय। ही खूप खूप मोठी शोकांतिका आहे। तर ह्या गावचे सामाजिक कार्यकर्ते वाजगे सर, तर पाहूया या संदर्भात काय बोलतात। सर नमस्ते। नमस्ते। हा, तर ह्या गटारा संदर्भात आपलं काय मत आहे? नाही, खरं तर साहेब, आम्ही ही जी महापुरुषांच्या पुढे जे गटरीचा हा जो विषय आम्ही गेले 1 ते 2 महिन्यापासून, मला वाटतं 14 एप्रिल पासूनच की या कॉन्ट्रॅक्टरला वारंवार सांगतोय आम्ही, ही जी दुर्दशा तुम्ही जी केली, खरं तर दुसरं काय असं तर वेगळी गोष्ट आहे, परंतु आज ज्यांच्यामुळं खरं तर हा देश चालू आहे, आपल्या ज्यांच्यामुळं खरं तर संविधान या देशाचं या ठिकाणी जे टिकलंय, ज्यांच्यामुळं आम्ही सर्वसामान्य माणसाला जो न्याय मिळतो, न्याय हक्क मिळतो, तर आज खरं तर ज्यांच्या राज्य चालू आहे, देश चालू आहे, ज्यांच्या विचारांवर, आणि अशा महापुरुषांच्या पुढे जर अशी जर दुर्दशा असेल तर हे फार मनाला वाईट लावणारी गोष्ट आहे। त्याच्यामुळं आम्ही आमचे गणेशजी वावळ असेल, आबाईजी वावळ असेल व इतर अनेक ग्रामस्थ कॉन्ट्रॅक्टरला वारंवार ही गोष्ट सांगितली। ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टरचं कामाची गुणवत्ता रस्त्याची एकदम चांगली, त्याच्याबाबत अपवाद नाही, परंतु हे जे ड्रेनेजचं जे काम आहे त्याला आम्ही वारंवार सांगितलं की बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर हे असं ड्रेनेज, हे उघड्यावर जे पडले ड्रेनेज, खरोखर या गोष्टीचा आम्हाला पण न शोभणार आहे। कारण नारायणगावची भूमी ही विठाबाईंची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांचा ही जन्मभूमी आहे, तर इथं हे न शोभणार आहे असं वारंवार आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं, अधिकाऱ्यांशी बोललो, ते उलट उत्तर देतात। मगाशी आमचा त्यावेळेस मगाशी फोन झाला, त्यांना सांगितलं की इथं आम्हाला काही सांगू नका, इथं तुम्ही थांबून काम करून घ्या, तुम्ही कशाला एकमेकाला वाटता? कॉन्ट्रॅक्टर ग्रामपंचायतचं कारण सांगतोय आणि अधिकारी कॉन्ट्रॅक्टरचं कारण सांगतोय, एकमेकाचं कारण नका, आम्हाला कारण नाही ऐकायची, तुम्ही आम्हाला काम करून द्या। आम्ही पण सगळ्यांचे संपर्क साधला, ग्रामपंचायत संपर्क साधला, पीडब्ल्यूडी संपर्क साधला, MSAB संपर्क साधला, म्हणलं हे तुम्ही आम्हाला कारण सांगण्यापेक्षा हे तुम्ही काम करून द्या। कारण हे जे खरं तर महापुरुष एका बाजूने आहे, एका बाजूने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आहे, आणि इथंच नेमकं ते सगळं ड्रेनेज येऊन पडलंय, आणि आपण पाहतो किती मोठी दुर्गंधी आहे, इथं सगळे मच्छर आहेत, इथे एकतर परिसरात सगळे नागरिक राहतात, पण याच्यापेक्षा पुतळ्याच्या पायथ्याशीच जर अशी परिस्थिती असत, हे वाईट, नक्कीच ही वाईट गोष्ट आहे। आणि नारायणगाव, कुठल्याच नारायणगावकरांना ही गोष्ट आवडणार नाही। त्याच्यामुळं आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगितलं, जर 2 दिवसात जर तुम्ही हे काम केलं नाही तर इथं आम्ही स्वतः इथं गटरीत उड्या मारून हे आंदोलन करू, नाही तर आम्ही एक तर स्वतः काम करू, तुम्हाला जमत नाही ना ठीक आहे, आम्ही लोकवर्गणीतून करू, आम्ही फाटके कार्यकर्ते जरी असलो, परंतु ह्या महापुरुषांसाठी आम्ही हे काम करू शकतो, आम्ही मगाशी त्या अधिकाऱ्यांना खडसावून सांगितलंय। हे वाजगे साहेब होते, यांनी गटारामध्ये जर हे काम पूर्ण नाही झालं तर या घाणेरड्या गटारामध्ये उभं राहून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिलेला आहे। तर यानंतर वंचितचे तालुका अध्यक्ष, तर जाणून घेऊया त्यांचं मत काय। भाऊंनी ना आम्ही सातत्याने पाठपुरावा करायचे काम केलेले। खरं तर या अधिकाऱ्यांना समजून सांगण्याची आमची जी काय सहनशीलता आहे तिचा खरोखर अंत झालेला आहे। आम्ही एक आमच्या नारायणगावचं एक म्हणजे वैशिष्ट्य असे, या गावामध्ये जातीभेद होत नाही, सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात। हा जो विषय आहे तो आम्ही गावच्या पातळीवर बघायचा प्रयत्न केला, परंतु असं झालं की आज आपल्या गावामध्ये अशा प्रकार घडतात, ते बाहेर ही गोष्ट जायला नको, म्हणून आम्ही 7 महिने त्यांना रिक्वेस्ट करतोय की बाबांना तुम्ही करा, उद्या सोशल मीडिया असेल, मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट जर बाहेर गेली तर गावचा अवमान होईल। परंतु आमच्या असं लक्षात आलं की अधिकारी काय करतोय, कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर बिल फाडतोय, कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय अधिकारी माझं ऐकत नाही, कोणी म्हणते ग्रामपंचायत प्रॉब्लेम करते, कोणी म्हणते BSNL ची इथं लाईन आहे त्यांचा प्रॉब्लेम, कोण म्हणते MSAB वाली प्रॉब्लेम आहे। अरे जर, आणि आम्ही सगळ्यांशी संपर्क केलाय भाऊंनी, आम्ही सकाळपासून आम्ही यांची गंमत पाहतोय, जे सांगते आम्हाला एकाने सांगितले नाही जाधव प्रॉब्लेम करतो, आम्ही जाधवला फोन लावला, त्यांच्या समोर लावला, जाधवला केलं, सांगितलं का जाधव म्हणते आम्हाला म्हणजे MSAB वाल्यांचा प्रॉब्लेम, आम्ही त्यांना फोन केले, त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही,
कोणाचाच प्रॉब्लेम नाही. हे एकमेकांच्या जे ढकलतात ना अंगावर, कोणाचाच काही प्रॉब्लेम नाही. आम्ही सगळ्यांशी बोललो. अरे मग जर कोणाचाच काही प्रॉब्लेम नाही तर मग एवढं ही गटारगंगा काय आहे इथे? आमचं प्रेमाने समजून सांगणं झालेलं आहे. आम्ही अजूनही हात जोडून विनंती करतोय. आम्ही आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहोत, शिवशाहू आंबेडकरी विचारांना मानणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही प्रेमाने समजून सांगतोय. आम्ही हजारदा सांगितले. आज तुमच्या माध्यमातून एवढं सांगतोय, 2 दिवसात जर काम चालू केलं नाही, सुरेश भाऊनी सांगितलं आम्ही गटारात उड्या मारू, आम्ही तर मारू, पण त्यांना त्या अधिकाऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये गाडून टाकू, लक्षात घ्या. कारण सहनशीलतेच्या या ठिकाणी अंत झालेला आहे. आमची कृपया अंत पाहू नका अजून. आपण बारा गटरी टाकू. हा, आम्ही तर याच्यावर उड्या मारतो, पण आम्ही त्यांना त्या ठिकाणी जर आमच्याकडून जर कोणती जर समजा एखादी वाईट घटना घडली तर याला जबाबदार संबंधित अधिकारी आणि प्रशासन राहील याची नोंद घ्यावी. 2 दिवसात, आज 24 तारीख आहे, 25, 26 तारखेपर्यंत आम्ही त्यांना अल्टिमेटम देतोय. आम्ही शांत बसू. आंबेडकरी विचारांना, शिवशाहू फुले यांच्या विचारांना मानणारी माणसं आहोत. आम्ही प्रेमाने समजून सांगतोय. नाही झालं तर आम्ही आमच्या खिशातून लोकवर्गणीतून तर काम करूच, परंतु अधिकाऱ्यांना या ठिकाणी गाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. एवढं आम्हाला या ठिकाणी आम्ही निर्वाणीचा इशारा देतोय. त्यांनी समजून जावं आणि काम करावं. अन्यथा जे लोक एकमेकांवर ढकलतात ना, त्यांना या ठिकाणी आम्ही उभं करू आणि त्या सर्वांना, तो कोणी का असं ना, फक्त आम्हाला सांगावं का याचा प्रॉब्लेम आहे, त्याचा प्रॉब्लेम आहे, प्रेशर आहे, सगळं सांगावं. ज्याचा प्रेशर असेल त्यांना आम्ही इथं उभं करू आणि त्या ठिकाणी त्यांचं आम्ही या ठिकाणी विसर्जन करू. गणेश विसर्जन झालेलं आहे, परंतु त्या अधिकाऱ्यांचं आणि संबंधित जे कोणी याला अडचण आहे त्यांचं विसर्जन आम्ही या ठिकाणी केल्याशिवाय शांत बसणार. तर हे होते वंचितचे अध्यक्ष गणेश वाफळ. त्यांनी सांगितलेले आम्ही तर याच्यात गटारात आंदोलन करू, पण अधिकाऱ्यांना घेऊन सुद्धा या घाणपाण्याच्या गटारामध्ये आंदोलन करूया, असा इशारा दिलेला आहे. तर हे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत. अभयजी बाबा. जय शिवराय, जय भीम. मी अभय रंगनाथ वावळ. खर तर कलापंढरी नारायणगाव हे शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी जुन्नर तालुक्याचं प्रवेशद्वार आहे. आणि याच शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या प्रवेशद्वार असलेल्या नारायणगावमध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या पुतळ्यावरती ही सगळी प्रशासनाची गलथन कारभार, हा यांचा नीचपणाचा कळस. खरं तर यांनी गटारीचं पाणी, हे सगळं ड्रेनेजचं पाणी यांच्या पुढे आणून ठेवलं. इथं प्रचंड घाण झाली, प्रचंड दुर्गंधी पसरली, अक्षरशः याच्यामध्ये किडे साचलेत. मला या निमित्तानं खरं तर या बेजबाबदार नंगा नाच करणाऱ्या प्रशासनाला विचारायचं आहे, तुम्हाला शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची एलर्जी आहे का? तुम्हाला त्यांच्याबद्दल राग आणि द्वेष आहे का? ज्या लोकांनी खरं तर संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी, लोककल्याणासाठी, लोकपरिवर्तनासाठी समर्पित केलं, ज्यांनी खरं तर इथल्या चांद्यापासून बांध्यापर्यंत काम करणाऱ्यापासून अगदी व्यवसाय करणाऱ्या माणसापर्यंत खरं तर त्यांना एक वेगळी दिशा दिली, वेगळा आयाम दिला, अशा युगपुरुषांच्या समोर आणून ही गटारगंगा सोडली. तुम्हाला नेमकं याच्यातून साध्य काय करायचंय, हा प्रश्न मला या निमित्तानं प्रशासनाला विचारायचा आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल, असा जाब तुम्हाला कोणी विचारणार नाही, तर याद राखा, तुम्हाला नंगा नाच करणार असाल तर तुम्हाला नागडं गुडं करून रस्त्याने पळू मारू. तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला कोणी विचारणार नाही? अजिबात नाही. तुम्हाला जाब विचारला जाईल. आणि याद राखा, जर हे काम दिलेल्या वेळेत जर पूर्ण झालं नाही तर गाठ आमच्याशी आहे. जिथं भेटाल तिथं नागडं उडं करून मारू. अरे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आणि याच महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, त्या शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीचा प्रवेशद्वार म्हणजे ही कलापंढरी नारायणगाव आहे. आणि या कलापंढरी नारायणगाव मध्ये आदरणीय सामाजिक कार्यकर्ते सूरज भाऊ वाजगे असतील, हे वंचितचे अध्यक्ष गणेश भाऊ वावळ असतील, मी स्वतः अभय वावळ आणि आमचे संपूर्ण आंबेडकरी समाज सातत्याने गेले 2-3 महिने मागणी करतोय की बाबांनो हे काम पटकन करा, बाबांनो ह्या कामाला संवेदनशीलपणे घ्या. पण अधिकाऱ्यांची गोलमटोल उत्तरं, अधिकाऱ्यांचा नंगा नाच आणि खऱ्या अर्थानं बेजबाबदारपणा या निमित्तानं खरं तर पाहायला मिळालाय. माझं या निमित्तानं अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगणं आहे, जर तुम्ही जर गुरमाईत असाल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला कोणी विचारणार नाही, तर याद राखा, गाठ आमच्याशी आहे. जर वेळेत जर काम झालं नाही तर या निमित्तानं मी खरं तर या जुन्नर तालुक्यात आणि महाराष्ट्रातल्या तमाम शाहू फुले आंबेडकर विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, जर हे काम जर वेळेत पूर्ण नाही झालं तर यांच्या ऑफिसमध्ये जाऊन यांना काळं फासवू, वेळ पडली यांना बांगड्या भरू, आणि वेळ पडली साहेब रस्त्यावरती आणून नागडं मारू. आम्ही भरतो त्या करामधनं तुमच्या पगार चालतात, तुमच्या पोराबाळांचे शिक्षण होतात, जे तुम्ही सुख सुविधा भोगतात त्या आमच्या करातून भोगतात. आणि ज्यांनी खरं तर हे निर्माण केलं त्या शाहू फुले आंबेडकरांचा अपमान या निमित्तानं करतायत, ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही ते लाभाची पदं भोगतायत, अधिकारी होत आहे, आणि त्यांचा अपमान तुम्ही या निमित्तानं करताय. माझं या निमित्तानं या MSCB ला असेल, BSNL ला असेल, सार्वजनिक बांधकाम विभागाला असेल, आणि विशेष करून ग्रामपंचायतीला माझी विनंती असेल की आपण सगळ्यांनी समन्वय साधू हे काम तात्काळ पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती लोटून तुम्हाला साध्य काय करायचंय, काय साध्य करायचंय तुम्हाला? तुम्ही बेजबाबदारपणे आहात, तुम्ही हलगर्जी आहात, आणि तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या स्वीकारून हे काम पूर्ण करणं गरजेचं आहे.
आणि जर तुम्हाला हे काम होत नसेल तर जसं आदरणीय सूरज भाऊंनी, जसं आदरणीय गणेश भाऊंनी सांगितलं त्या पद्धतीने आमचं म्हणणं आहे, आम्ही आमच्या पदर पैशाने हे करू. आणि वेळ पडली तर आमची आंदोलन करण्याची पद्धत वेगळी आहे. अधिकाऱ्यांना याच्यात बुडून बुडून मारू हे आमचं आंदोलन असेल. हरामखोरांनो, आमच्या पगारातून तुम्ही तुमची पोटं भरता आणि शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करताय. तुम्हाला शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची अलर्जी आहे. शाहू फुले आंबेडकर तुम्हाला टोचतात. परिवर्तनवादी विचारांच्या लोकांची खरं तर गळचेपी करण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पॅन्थर आहे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांच्या पठडीत घडलेला कार्यकर्ता आहे. आम्ही सगळे आंबेडकरी अनुयायी खरं तर बाबासाहेबांच्या विचारांचे कार्यकर्ते आहोत. शाहू फुले आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रातल्या घरोघरी माणसांपर्यंत नेणारे लोक आहोत. जर या विचारांना तिलांजली दिली तर काय होतं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि याद राखा, या पुढच्या काळामध्ये जर बेजबाबदारपणे वागला आणि हे काम जर वेळेत पूर्ण करणार नसाल तर गाठ आमच्याशी या निमित्तानं तुम्हाला सांगतो. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम. प्रशासनाला जाग येण्यासाठी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी अल्टिमेटम दिलेले, तर प्रशासनाने समजून जायचंय, 2 दिवसात काम करायचंय का यांच्या आंदोलनाला सामोरे जायचंय. चेन्नई मराठी.